विमल अरुण शिंदे या वक्तामध्ये हार्दिक स्वागत करत आहोत। 6 वाजल्यापासून महाप्रसाद प्रमाणे गुढी पाडवा झाल्यानंतर आमच्या या बेंडकनळे गावातील श्री जागृत ब्रह्मलिंग देवस्थानचा व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला जातो आणि आमच्या बेळगाव पासून अवघे 5 किलोमीटर दूर असलेले एक छोट्या गावातील मध्ये वसलेले ब्रह्मलिंग मंदिर आणि आज या ठिकाणी हा पर्व कार्यक्रम चालू असताना या महाप्रसादाचा जवळपास 15 ते 20 हजार भाविक दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि गावातील सर्व कार्यकर्ते युवक गेले 15 दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपापल्या परीने आपापले सहकार्य करत असतात आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून हा महाप्रसाद बनवण्यासाठी गावातील सर्व युवक नागरिक या ठिकाणी चुलीवरचा महाप्रसाद हा अतिशय उत्तम रीतीने होत असतो आणि या ठिकाणी या पंचक्रोशीतील आजूबाजूच्या 10-15 खेड्यातील गावातील सर्व भाविक आज दर्शनासाठी येऊन दर्शनाचा लाभ घेऊन तसेच महाप्रसादाचा लाभ पण घेत असतात आणि अशा पद्धतीनं आमच्या बेंडकनळे गणेशपूर गावामध्ये मोठ्या उत्साहाने हा पर्व कार्यक्रम आयोजित केला जातो आणि आज तो संपन्न होत असताना या ठिकाणी आपण पाहत आहात किती प्रेक्षकांची गर्दी, या भक्तांची गर्दी या जागृत मंदिर ब्रह्मलिंग देवस्थानचं दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी लाभ घेत आहेत। धन्यवाद। विमल अरुण शिंदे या वक्तामध्ये हार्दिक स्वागत करत आहोत। 6 वाजल्यापासून महाप्रसाद ब्रह्मलिंगाच्या आशीर्वादाने वर्षाप्रमाणे गावचे सर्व लोक सकाळपासून इथं स्वयंपाकाला सहित तयार आहेत। कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांचा स्वयंपाक होणार आहे। आतापर्यंत जवळजवळ 4,000 आले तर 15,000 लोक जेवून गेले आणि 5,000 लोक पोहोचतील। सगळ्यांचे तेवढं सर्व स्टॉक केलेलं आहे। तर प्रत्येक वर्षी असं आमचं कार्यक्रम झालं भरगच कार्यक्रम गणेशपूर, शिवमनगर, हिंडानगर, लक्ष्मीनगर, सरोजीनगर आणि बेंडकर हे पुऱ्या गावचे लोक येऊन प्रसाद घेऊन जातात। पुढे पण आणि वर्षाप्रमाणे आम्ही अडलारजीत करत आले, त्याच्या पाठीमागे आम्ही मुलं असंच करत यायलो आहे आणि इथनं पुढे पण सगळं असंच चालू असू देत। देवाच्या आशीर्वादाने या ब्रह्मलिंगाच्या कृपेने गावात सुख शांती लाभू देत। किती लक्ष्मण बोकडे राहणार 20 ते 25